17 वेळा मंदिर तोडलं गेलं, पण ते आजही उभे आहे का? हे मंदिर फक्त दगडाचं नाही, हा भारताचा आत्मा आहे. हर हर महादेव. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये. 12 ज्योतिर्लिंग दर्शन या आपल्या पवित्र प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आज आपण आलो आहोत गुजरातच्या त्या भूमीवर जिथे भारताच्या आत्म्याने हजारो वर्षे संघर्ष केला आहे. हे आहे सोमनाथ मंदिर. हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, ही आहे भारतीय श्रद्धेची, जिद्दीची आणि पुनर्जन्माची अविनाशी कथा. चला तर मग जाणून घेऊयात पहिल्यांदा यामागील पौराणिक कथा. सोमनाथ म्हणजेच चंद्राचा स्वामी. दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला होता, परंतु चंद्राने केवळ रोहिणीवरच अधिक प्रेम केले. यामुळे क्रोधी झालेल्या दक्ष प्रजापतींनी चंद्राला शाप दिला, तुझे तेज क्षीण होत जाईल. चंद्राचे तेज कमी होऊ लागले, त्यामुळे व्याकुळ होऊन चंद्रदेव प्रभा क्षेत्रात समुद्र किनाऱ्यावर कठोर तपश्चर्या करू लागले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापमुक्त केले. ज्या ठिकाणी हे घडले तेथे प्रकट झाले पहिले ज्योतिर्लिंग म्हणजेच सोमनाथ. या पौराणिक कथेचा सारांश इतकाच आहे की ह्या हवेमध्ये क्षय बरे होतात असे अनादिकालापासून प्रसिद्ध आहे. या ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगायचे झाले तर भक्तिभावाने दर्शन घेतल्यास शारीरिक व्याधी नाहीशा होऊन आयुष्य वाढते. त्यामुळेच सोमनाथ मंदिराच्या आस्थेवर उभी असणारी पायाची पायरी शापमुक्ती आणि भगवंताच्या कृपेचा संदेश देणारी आहे. या मंदिराचा पाया श्रद्धा, तपस्या आणि करुणेवर उभा आहे, हे मात्र नक्कीच. असं म्हणतात की हे मंदिर चंद्राने सोन्याचे बांधले, तर रामायण काळामध्ये रावणाने रौप्य मंदिर बांधले आणि भारत काळामध्ये श्रीकृष्णाने चंदनाने हे मंदिर बांधले. पुराण कालानंतरच्या काळात जनतेने हे मंदिर बांधले. इसवी सन 720 मध्ये पहलन वंशातील राजा कृष्ण याने हे मंदिर बांधले व सोळंकी वंश प्रस्थापक मूळराज याने हे वाढवले असा देखील उल्लेख आढळतो. आता आपण वळणार आहोत इतिहास. विध्वंस झाला पण श्रद्धा कधीच संपली नाही. सोमनाथ मंदिरावर इतिहासात 17 वेळा हल्ले झाले. इसवी सन 1026 मध्ये गजनीच्या महमूदने मंदिर उद्ध्वस्त केले, अमाप संपत्ती लुटली. यानंतर खिलजी, तुघलक, औरंगजेब प्रत्येक आक्रमकाने मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, पण भारत कधीही चुकला नाही. राजा भीमदेव, राणी अहिल्याबाई होळकर प्रत्येक वेळी मंदिर पुन्हा उभे राहिले. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी ठाम निर्णय घेतला, सोमनाथ मूळ जागी, मूळ दिमाखात उभे राहील. 1951 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराची पुनर्प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमनाथ म्हणजे विध्वंसावर मात करणारी भारतीय जिद्द आहे. आता आपण बघणार आहोत आश्चर्यकारक तथ्ये आणि रहस्य. सोमनाथ मंदिराची भव्यता कल्पनेपलीकडची होती. मुख्य शिवलिंगाचा घेर 4.5 फुटाचा आणि पिंडीची उंची सुमारे 7 फूट होती. पिंडीवरचे महावस्त्र किनखांबीचे असून रत्नांनी मढलेले होते. मंडपातील पडदे जवाहरांनी सजवलेले समया व नंदादीप रत्नजडीत आणि त्यातील वात अत्तरात भिजवलेली असायची. सभागृहात हिरे, माणके, मोती झळकत 3 भव्य रत्नजडीत झुंबर लखलखत असत. देवघरात अंधार असला तरी दीपज्योतीच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर विलक्षण तेजाने उजळून निघत असे. या मंदिराची स्थापत्य रचना अलौकिक होती. असे मानले जाते की पंचमहाभूत या मंदिराची पूजा करत असत. महासागर आपल्या लाटांनी मंदिराचे चरण प्रक्षालन करी. वारा सुगंधी व शीतल वाहे आणि सूर्योदयाला सूर्यकिरण थेट पिंडीवर पडत.
मंदिराभोवती भव्य तट होता. दक्षिण बाजूस समुद्राच्या लाटा आदळत. पूर्वाभिमुख दरवाजा काळ्या दगडाचा, इतका गुळगुळीत की आरशासारखे प्रतिबिंब दिसे. 13 मजली गोपुरावर 14 सुवर्ण कळस होते आणि आत 200 मणांची सोन्याची घंटा झुलत असे. सेवेसाठी 1000 ब्राह्मण, 250 कारागीर, 200 गायक नेमलेले असत. पूजेसाठी अत्तर काश्मीरहून, गंगाजल काशी प्रयागहून, केशर रामेश्वरहून, चंदन म्हैसूरहून येत असे. मंदिराला 10,000 गावांचे दान होते. त्या काळातील वार्षिक उत्पन्न सुमारे 30 कोटी होते असे देखील म्हटले जाते. सोमनाथ मंदिर फक्त इतिहास नाही, काही अप्रतिम रहस्य देखील सांगतो. मंदिराच्या दक्षिण दिशेने एक स्तंभ आहे. त्याच्यावर लिहिले आहे की थेट दक्षिण ध्रुवापर्यंत कोणतीही जमीन नाही. कल्पना करा, आपल्या पूर्वजांना हे ज्ञात कसे होते? काही कथांमध्ये म्हटलं आहे की मूळ शिवलिंग हवेतील चुंबकीय संतुलनामुळे तरंगत असे. यावर विज्ञान आणि परंपरेचा सुंदर संगम दिसून येतो. सोमनाथची पवित्रता इतकी आहे की हजारो वर्ष पूर्वीपासून ती आस्था आणि श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. सोमनाथ मंदिर म्हणजे फक्त दगडाची रचना नाही, ते आहे श्रद्धेचं पुनर्जन्म, इतिहासावर मिळालेला विजय आणि भारतीय आत्म्याचं अमर प्रतीक. पुढच्या भागात आपण जाणार आहोत मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाकडे. तोपर्यंत जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत जय सोमनाथ, हर हर महादेव.